हॅलो हॅलो दादा दादा मी राधिका बोलून राहिली. बाले कुठे आहेस तू आणि अशी कशी निघून गेलीस ग न सांगता? दादा माझं ऐकून तर घे. काय ऐकायचं नाहीये मला. तू आत्ता जिथे असशील तिथून घरी निघून ये. दादा तुला समजून नाही राहिलं, माझं ऐकून तर घे आधी. मला तिथे नाही राहता येणार. काऊन? मी काय परका झालो का तुला? नाही दादा असं नाही. अगं मग काय झालं बाले? अशी काऊन निघून गेली तू तडकाफडकी? तुझी वहिनी काही बोलली का तुला? अहो पण मी. तू गप्पा बस गा. मी बोलून राहिलो ना. खरं सांग बाले, चित्रा काही बोलली का तुला? नाही दादा मला वहिनी काहीच नाही बोलली. हा जो निर्णय घेतलाय तो मी स्वतःच घेतलाय. अगं पण काऊन? दादा मला जे करायचे ते स्वतःच्या बलबुतीवरती करायचे. स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मला थोडं कणखर व्हावंच लागेल ना. त्यासाठी मला कुणावर ओझं नाही व्हायचंय. वा ग वा, खूपच बोलून राहिली तू तर. बहिणीच काही भावावर ओझं होतं का? काही फालतू बडबड करू नको, परत ये. दादा मला माहितीये तुला माझं ओझं कधीच नाही वाटणार. वहिनीला माझा मला विचार कधीतरी करावाच लागेल की नाही. काही म्हटलं तरी एकदा मुलीचं लग्न झालं ना का ती माहेर सोडून सासरी जाते. आणि सासरी जाताना ती तिचं नशीब बरोबर घेऊन जाते. आता माझ्या नशिबातच हे तर मला त्याला सामोर जावंच लागेल ना. सगळ्याचा त्रास मी तुम्हाला काऊन देऊ? अगं पण बाले आम्हाला नाहीये काही त्रास तुझा. नाही दादा आता माझ्या नशिबात जे घडलं ना त्यातनं मलाच मार्ग काढावा लागेल ना. मला माझ्या नशिबावर सोडून आता ह्या सगळ्यातनं मला मार्ग काढायला लागेल. आणि त्यासाठी मला स्वतः प्रयत्न करावे लागेल. तू कर ना बाले, पण माझ्या घरी राहून कर. नाही दादा तुझ्या घरी राहिले ना तर परिस्थितीचे चटके नाही सोसायला लागणार. सतत तुझ्या आधाराची सवय होऊन जाईल. तुला माहिती वडाच्या झाडाखाली वेली असतात ना त्या कधीच वाढत नाही का? तर त्यांना सारख्या आधाराची सवय लागलेली असते. आणि मला तसं करायचं नाही. दादा आयुष्यात खूपच मोठा विश्वासघात झालाय माझा. असा अनुभव आला गाठीशी जो पुणे दुश्मनाच्या वाट्याला येऊ नये. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये.
खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.